आज आपण इथे बनवली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कांद्याची भाजी म्हणजेच कांद्याची पात। त्यासाठी इथे एकदम कोवळी एक जोडी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। 4 ते 5 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे। छान खमंग परतून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पात घालायची आहे। मंद आचेवर 4 ते 5 मिनिट आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा परतून एक 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। पुन्हा एकसारखे हलवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा कच्चं तेल घालायचं आहे। कोणत्याही हिरव्या पालेभाजीमध्ये शिजल्यानंतर थोडंसं कच्चं तेल घातल्यानंतर भाजीची चव अजूनच वाढते। तेल घालून पुन्हा परतायचं आहे आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। आपली साध्या सोप्या पद्धतीने कांद्याची पात खाण्यासाठी